प्रकाश महाजन मनसेचे प्रवक्ते ज्यांनी आज राजीनामा दिला आहे. तुम्ही जर का आज बातमी पाहिली असेल तुम्हाला कळेल. आज काय वाटतं त्यांनी सांगितलं की बाबा रे आता रामराम ठोकला, बस झाला आता मनसेचं. मला जी काय इज्जत मिळायला पाहिजे, जी किंमत मला मिळायला पाहिजे ती पक्षाकडून काय मिळत नाही. जो मला मानसन्मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही. याच्या आधी पण जेव्हा नाशिकमध्ये मनसेचं शिबिर होतं तेव्हा देखील प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि तेव्हा त्यांनी भरपूर सिंपत्ती गेन केली होती ह्या महाराष्ट्र सैनिकांकडून. आत्ता पण काही महाराष्ट्र सैनिक जे आहेत ते त्यांच्या बाजूने बोलत आहेत आणि मला असं वाटतं की बघा कसं आहे, टाळी एका हाताने वाजत नाही. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो आहे की मी सकाळी पोल पण टाकला होता, त्यात मी असं विचारलं आहे की ह्या प्रकाश महाजन साहेबांनी जो राजीनामा दिला आहे यात नेमका दोष कोणाचा आहे, राज ठाकरेंचा आहे की प्रकाश महाजन स्वतः यांचा आहे की बाकीचे जे कार्यकर्ते असतात त्यांचा आहे. म्हणजे जे पदाधिकारी असतात कधी त्यांच्यामुळे पुढे काम करायला येत नाही. तर बऱ्यापैकी लोकांनी मला असं सांगितलं प्रकाश महाजन स्वतःच त्याला जिम्मेदार आहेत. त्याच्यानंतर खाली काही लोक बोलले की कार्यकर्ता हा जिम्मेदार आहे. आणि मग त्याच्यानंतर भाजपचे काय IT सेलमधले लोक आहेत किंवा मग जे राजसाहेबांच्या विरोधातले त्यांनी मग राजसाहेबांचं नाव घेतलं. ते बऱ्याच कमी प्रमाणात आहे. पण मला असं वाटतं मित्रांनो, बघा जसं मी तुम्हाला सांगितलं टाळी दोन्ही हाताने वाजत नाही, दोघांचा दोष आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा एकतर काय आहे, एक पक्ष आहे, त्या पक्षाच्या काही बाजू असतात त्या मांडायच्या असतात म्हणून ते प्रवक्तेपद त्यांना दिलेलं होतं. आता पक्षाचं प्रवक्त्यांचं काम काय असतं तर पक्षाची बाजू मांडायची. पण राजसाहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं की बाबा रे मी तुम्हाला सांगेल त्याशिवाय काहीच बोलायचं नाही, मी जे सांगेल तेच करायचं आणि सध्या आता कोणी काही बोलायचं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगितले युतीवर कोणी बोलू नका आणि या सगळ्या गोष्टींबद्दल कोणी बोलायचं नाही असं राजसाहेबांनी सांगितलं होतं. पण कसं आहे की आता त्यांचा जो मध्ये आपण वाद पाहिला नारायण राणे साहेबांबरोबर जो झाला, त्यांनी पक्षासाठी भूमिका घेतली ती. नारायण राणे साहेबांनी जी राजसाहेबांवर टीका केली होती त्याच्यासाठी म्हणून आपले प्रकाश महाजन साहेब बोलले आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला कार्यकर्त्यांकडून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला सोशल मीडियावर. पण त्यांचं असं कदाचित मत आहे की बाबा रे मला पक्षाकडून तितका प्रतिसाद मिळाला पाहिजे इतका नाही मिळाला. आणि त्याच्यामुळे ते बोलले मी दोन गोष्टी करू शकतो, एक तर नारायण राणे साहेबांची माफी मागू शकतो, नाही तर मग दुसरं बाबा त्यांचा जो वार येईल तो मी झेलू शकतो. कसं आहे मित्रांनो, आता मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. माझा जो अनुभव आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे. आजपर्यंत तुम्ही पाहिलं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्याबद्दल बोलत असतो, राजसाहेबांना पाठिंबा द्यायचा मी प्रत्येक वेळेला सांगतो, आजही सांगतोय. पण कसं आहे मित्रांनो, बघा मी तुम्हाला माझी खरी गोष्ट सांगतो, मी तुम्हाला खोटं वाटेल पण मित्रांनो माझे व्हिडिओज जे आहेत ना माझे भाजपचे काही मित्र पण बघतात आणि त्यांना स्वतः माहिती आहे की हे बाबा भाजपवर टीका करतो. आता गणपतीमध्ये माझ्या इकडे जेव्हा आले होते सगळे माझे प्रत्येक पक्षात मित्र आहेत तर ते सांगत होते कुणाल तुझं बोलणं खूप चांगलं असतं पण बाबा रे तू आमच्या विरोधात बोलतो म्हणून आम्ही तुझे व्हिडिओज लाईक करत नाही किंवा कोणाला पाठवू शकत नाही. पण एक कसं असतं ना, मैत्री जी असतात ना त्याचे एक संबंध असतात आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतो तुमच्या आजूबाजूला तुमचे काही राजकीय मित्र असतील तर त्यांच्याशी तुम्ही संबंध बिघडवू नका. बघा एक उदाहरण देतो, राजसाहेब ठाकरे आणि फडणवीस साहेब यांचे राजकीय संबंध कितीही वेगळे असले तरी त्यांनी त्यांचे संबंध तोडलेले नाही. राजसाहेब स्वतः गेले होते फडणवीस यांच्या घरी गणपतीला आणि फडणवीस स्वतः आले होते राजसाहेबांच्या घरी गणपती. कसं असतं, आता मी मनसेच्या बाजूने बोलतो, प्रत्येकाला माहिती आहे तर मनसेचे कोणीही पदाधिकारी असेल किंवा कार्यकर्ता असेल मोजके मी तुम्हाला सांगतो जे ते स्वतः असे काही भेटले व्हिडिओज बघितले जरी असेल तरी पण काय बोलणार नाही. पण भाजपचे काही अनोळखी लोक पण आहेत ते स्वतः मला कधी ते भेटतात आणि बोलतात की अरे बाबा रे तू छान व्हिडिओ बनवतो, बरं आमच्या विरोधात बनवतोस पण आवडतं तुझं बोलणं, आम्हाला आवडतं, तुझ्या सगळ्या गोष्टी पटतात, पण आम्हाला कसं आहे पक्षाच्या थ्रू काम करावं लागतं, आमचा नेता जो बोलेल तेच खरं. आणि आज गडकरी साहेबांनी पण तेच सांगितलं की बाबा रे जर का एखादा गाढव जरी असेल त्याला एखादा नेता घोडा समजत असेल तर मग आपल्याला त्याला घोडाच बोलावं लागतं. कारण मित्रांनो हे प्रोटोकॉल्स असतात, कारण आपल्याला वर जायचं असतं राजकारणामध्ये, त्याच्यामुळे सगळे काम करत असतात. माझ्या सकाळी एक शॉर्टमध्ये पण मी सांगितलं की कसं आहे ना, आपण प्रत्येकजण राजकारणात येतो एका सामाजिक दृष्टिकोनातून आणि त्याच्यानंतर राजकारणात आल्याच्यानंतर कळतं की बाबा हे राजकारण तर असं आहे. आणि मग सामाजिक दृष्टिकोनातून आलेला जो कार्यकर्ता असतो तो राजकीय बनतो, तो राजकारणात मुरतो आणि मग स्वतःचे पैसे भरू लागतो आणि मग त्याची स्वतःची भूमिका काय नसते. माझा नेता जो सांगेल तीच माझी भूमिका. नेत्याने सांगितलं ह्या पक्षात जायचं तर आपल्या त्या पक्षात जायचं, नेत्याने सांगितलं इकडे काय हे करायचं तर तेच करायचं. आणि ह्यात कसं आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो नेता पण तसा असला पाहिजे. मध्ये राजसाहेबांनी पण सांगितलं होतं की आता कोणी काहीच बोलू नका, याच्या मागे काहीतरी कारण असेल म्हणून राजसाहेब बोलले होते. पण प्रकाश महाजन साहेबांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या मीडियामध्ये सारखा इंटरव्ह्यू द्या, सारख्या काही गोष्टी करा, याच्यामुळे कदाचित असं असेल की बाबा रे पक्ष त्यांना पाठिंबा देत नाही. प्रत्येक कार्यकर्ता जो असतो तो आपल्या पक्षाची बाजू मांडत असतो आणि त्याच्यामुळे तो कार्यकर्ता वाईट नसतो, त्याच्या पक्षातल्या नेत्याची भूमिका वाईट असते. आणि प्रकाश महाजन साहेबांना जर का बोलला तर महाजन साहेबांनी काय केलं की राजसाहेबांना जेव्हा टीका केली, आता राजसाहेब आणि नारायण राणे यांचं काय नातं आहे तर बाबा रे ते राजकारणापलीकडचं नातं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्याच्यावर जर का कुठलाही कार्यकर्ता नेता प्रवक्ता हा कुठला बाकीचा कोणीच पडलं नाही,
पण प्रकाश महाजन साहेब पडले. आता याच्यावर महाजन साहेबांचं काय वाक्य होतं की बाबा रे, मला पक्ष जो आहे तो प्रचारासाठी फक्त आठवण करतो असं काय वाटतं त्यांनी बोलले, आणि मला जी किंमत मिळायला पाहिजे ती किंमत त्यांना कदाचित मिळत नाही असं त्यांना वाटतंय. एक मान जो सन्मान मिळाला पाहिजे तो त्यांना पक्षात मिळत नाही, म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा रे, मी आता बाजूला होतोय. आता ह्यात काय ना, कधी कधी आम्ही जे बोलतो पक्षासाठी तर आम्हाला पण भीती वाटते, उद्या जर का मला कोणी फोन करून बोललं की तुझा काय संबंध, तर मी उद्या कोणाकडे जायचं. तर दोन्ही बाजूने विचार करणं गरजेचं आहे की प्रकाश महाजन ह्यांनी काय केलं, एक कार्यकर्ता जो असतो ते काम केलेलं आहे. कार्यकर्ता आपल्या नेत्याला बोलल्याच्या नंतर भडकून उठतो, हे प्रकाश महाजनने पण तेच केलं, आणि त्याच्यामुळे काय झालं तर बाबा रे, तेवढा पाठिंबा त्यांना मिळाला नाही असं त्यांचं मत आहे. आणि त्याच्यामुळे मग त्यांची नाराजी झाली. ह्या ज्या नाशिकच्या शिबिरामध्ये त्यांना बोलवण्यात आलं, पण ते नंतर काय सांगितलं तर शिबिर वेगळ्याच लोकांसाठी होता. मग ते झाल्याच्या नंतर अमित साहेबांनी स्वतः त्यांची भेट घेतली. आज त्या अमित साहेबांबरोबर चांगलं मजा आहे वगैरे सगळ्या गोष्टी बोलतात. पण कसं आहे, येणारं जे खंबीर नेतृत्व आहे ते अमित साहेबच आहे, आणि अमित साहेबांच्या मागे मला असं वाटतं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण राजसाहेबांचं विजन आणि अमित साहेबांचं जे सोशल वर्क आणि किंवा त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहेत अमित साहेबांच्या गोष्टी, त्यांचं विजन एक वेगळंच अमित साहेबांचं, आणि त्यांना सोशली अवेअरनेस त्यांचा भरपूर चांगला आहे. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर पर्यावरण किंवा मग बाकी जे इतर सेल्स आहेत त्याच्यामध्ये पण अमित साहेब स्वतः लक्ष देऊन काम करत असतात, आणि त्यांचा आवडता विषय आहे सोशली वर्क करणं. आणि त्याच्यामुळे माझं एकच मत आहे की राजसाहेब हे जे पक्ष चालवत आहेत, ज्यांचा पक्ष आहे, आणि ते जसं सांगतील तसं आपण करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला तेवढा अनुभव नसतो जेवढा अनुभव राजसाहेबांना असतो, आणि त्याच्यामुळे त्यांच्या काही गोष्टी, आता मी असं नाही बोलत की प्रकाश महाजन साहेबांनी मग प्रोटोकॉल्स नाही पाळले या सगळ्या गोष्टी, तसं नाही आहे. कसं आहे, काही गोष्टीवरून त्यांना पण अनुभव आला असेल की जी मला पाठिंबा मिळाला नाही, उद्या माझ्याबरोबर असं होऊ शकतं, कारण मी पक्षाच्या बाजूने बोलतो, मला अजून तेवढं माहीत नाही. उद्या जर का माझ्याबरोबर झालं तर मी त्या भूमिका स्पष्टपणे मांडणारच, जसा प्रकाश महाजन साहेबांनी आत्ता मांडल्या. पण तो अनुभव जर का तसा आला असेल प्रकाश महाजन साहेबांना, तर मला असं वाटतं राजसाहेबांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. कारण बरेच कार्यकर्ते जे आहेत खालच्या लेवलला जे नाराज आहेत त्यांना राजसाहेबांपर्यंत पोहोचूनच देत नाहीत जे बाकीचे पदाधिकारी. ही गोष्ट मी भरपूर लोकांकडून ऐकलेली आहे, आणि त्याच्यामुळे राजसाहेबांनी मला असं वाटतं स्वतः लक्ष दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण छोटे छोटे कार्यकर्ते जे असतात, एखादा मी तुम्हाला सांगतो ना, उपशाखाध्यक्ष गटाध्यक्ष जरी असेल ना, हा जरी तुटला तरी त्याच्या मागे काही ठिकाणी गटाध्यक्ष पण असेल ज्याच्या मागे मोठा एक वर्ग आहे, जेवढा त्या शाखाध्यक्षाच्या मागे पण नसेल तेवढा गटाध्यक्षाच्या मागे वर्ग आहे. कारण मला काही फोन येत असतात, ते मला स्वतः सांगतात की बाबा रे बघ दादा, आम्ही एवढं काम करतोय. काय पद आहे तर गटाध्यक्ष पद आहे, काय पद आहे उपशाखाध्यक्ष पद आहे. ज्यांची शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष लेवलला पण काम करण्याची एक ताकद असते त्यांच्यामध्ये, ती धमक असते. पण काय, मी मनसेचंच नाही सांगत, बाकी इतर पक्षांचं सांगतोय, त्यांच्यामध्ये ती क्वालिटी असूनही त्यांना त्या पदावर घेतलं जात नाही. का तर बाबा ते वरचे जे असतात तेच त्या पदावर भरपूर वर्षापासून असतात, आणि त्यांचीच पुढं बढती होत नाही, तर मग बाबा रे हा मागचा खालचा तरी पैसा वर जाणार. ही गोष्ट पण असते, पक्षामध्ये नाराजगी असते. आणि कार्यकर्ता हा मला असं वाटतं मनसेचा, मी आधीपासून सांगितलं आहे, मी अमित साहेबांसमोर देखील हा विषय मांडला की अमित साहेब, कार्यकर्ता शिबिरा मनसे पक्षाचं झालं पाहिजे. राजसाहेब जे सांगतील तेच आपण करावं, एवढं साधं गणित आहे, बाकी काही नाही. मी तुम्हाला जे सांगत असतो फक्त राजसाहेबांचा जो आदेश येईल ना तेच. राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला तेच सांगितलं की बाबा रे, तुमचं काम काय आहे, जे आपण कामं केली ते आपली कामं दाखवा लोकांपर्यंत. आपले बाकीचे जे काय आहेत ना ते लोक विरोधक काय करणार, ते राजसाहेबांच्या विरोधातल्या गोष्टी दाखवणार. आपल्याला त्या बाजूला ठेवा, त्यांच्या काढायला लागलं तर मग भरपूर लिस्ट काढेल, पण आपल्याला काय आहे, आपला जो राजसाहेबांचं वाक्य आहे ते, आपली लाईन जी आहे ना ती आपल्याला दुसऱ्याची लाईन खोडायची ना, आपली लाईन मोठी करायची. जाता जाता तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, राजसाहेबांच्या पक्षामध्ये, मनसे पक्षामध्ये भरपूर लोक येतील, भरपूर लोक जातील, कोणी जातो म्हणून पक्ष थांबत नाही. आणि राजसाहेबांच्या विजनला ज्याचा पाठिंबा आहे, मला असं वाटतं राजसाहेबांच्या मागे तो खंबीरपणे उभा राहील. मी शेवटपर्यंत राजसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभं राहणार. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाला संधी दिली, एकदा राजसाहेब ठाकरे या नेत्याला संधी द्यावी, आणि त्यासाठी म्हणून मी राजसाहेबांचा प्रचार करत असतो. आणि मला तो नेता आवडतो ज्याच्यासाठी मी बोलत असतो. बाकी लोकशाही आहे, लोकशाही सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मला बाकी इतर नेत्याबद्दल राग आहे, तो आहे, त्यांच्या भूमिकेवर राग आहे, वैयक्तिक त्यांचा राग नाही. वैयक्तिक मी कुठल्या पक्षावर देखील बोलत नाही, पण एक भूमिका जी असते ते मला असं वाटतं तुम्ही सत्तेत आल्यानंतर जे कामं झालं पाहिजे ते झालं नाही, जे राजसाहेबांनी सत्तेत येऊन नाशिकमध्ये केलं. आणि हाच विश्वास आहे मला त्याच्यामुळे, म्हणून मी मनसेला एकदा संधी द्या बोलत असतो. जाऊन द्या, जे येतील जे जातील त्यांना सोडून जायचं, जे येतील त्यांना सोबत घेऊन जायचं, एवढंच सांगेल. बाकी दोन्ही हाताने टाळे वाजत नाही, मी जसं तुम्हाला सांगितलं. कदाचित उद्या माझ्यावर पण परिस्थिती येऊ शकते जशी आज प्रकाश महाजन साहेबांवर आली. कशामुळे? राजसाहेबांमुळे नाही, राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांमुळे. तर त्याच्यामुळे मला हेच वाटतं की कार्यकर्ते हे जसे राजसाहेब, मी असं नाही सांगत मनसेमध्येच येते, बाकी सगळ्या इतर पक्षात असतात. तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या कामावर पण तुम्ही घ्या ना, राजकारण चालूच असतं, पॉलिटिक्स चालू असतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटतं राजकारण चालू असतं, हे पक्षाचाच विषय नाही येतो. आणि त्याच्यामुळे माणूस हा त्याची वृत्तीच तशी असते, आणि त्याच्यामुळे काही गोष्टी घडत असतात, आणि राजकारणात तोच टिकतो, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बाजूला ठेवून पुढे जातो. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.